हॅलो मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल। आजचा आपला नवीन ब्लॉग आहे आणि खूप छान असा ब्लॉग आहे, तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप छान असा ब्लॉग आहे, नक्की बघा, कंटिन्यू करा, डोंट स्किप ऑल ब्लॉग। सो आज मी अवनीच्या स्कूलमध्ये गेली होती, ओपन डे होता आणि पिऊ पण येण्यासाठी हे करत होती, मग तिला पण घेऊन गेलो आणि म्हटलं चल दादाची स्कूल बघ तू पण आज। आणि छान, खूप छान स्कूल आहे त्यांची आणि म्हणजे मेन एरियामध्ये आहे, त्याच्यामुळे सर्वांना सोपं आहे जायला वगैरे। आणि नवीन बिल्डिंग असल्यामुळे खूप छान डेकोरेटिव्ह केलेलं आहे। मग काय पिऊला पण नेलं आम्ही तिथं आणि ओपन डेला तिने पण खूप छान मज्जा केली स्कूलमध्ये आणि तिने पहिल्यांदा बघितल्यामुळे तिला पण खूप छान वाटत होतं तिथं। आणि हो, तुम्ही बाकीच्या ब्लॉगला खूप छान प्रतिसाद देताय, तसंच या आपण ब्लॉगला खूप छान असा रिस्पॉन्स द्या गाईज आणि कंटिन्यू करा। बघा, खूप छान असं म्हणजे ट्रॉफी वगैरे आणि नवीन खूप छान ड्रॉइंग वगैरे पण केलेली आहे स्कूलमध्ये। इथं माझ्याशी मॅडम बोलत होत्या आणि त्या मॅडमांचा बड्डे होता आदल्या दिवशी, त्याच्यामुळे मी त्यांना विश करत होती आणि त्या पण पिऊला एंटरटेन करत होत्या खूप छान। तर अशा पद्धतीने मग आम्ही स्कूलमध्ये थोडा वेळ ते पेपर वगैरे बघितले आणि मग म्हटलं आज आम्ही त्याच्यानंतर बहिणाबाई महोत्सवला पण गेलो होतो। सागर पार्क म्हणून आहे तिथं ग्राउंड, तर तिकडे होतं एक्झिबिशन। खूप छान छान असे स्टॉल लागलेले होते तिथं आणि खूप एन्जॉय केला आम्ही। आणि हो, ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज। मग काय बघा, पिऊ किती छान मस्त, तिला मज्जा वाटत होती तिथं की नवीन ठिकाणी आणलं मम्मीने आणि बाकी पेरेंट्स किंवा काही मुलं पण होते स्टुडंट, तर ते पण दिसत होते तिला। तर ती इतकी पळत होती खूप, म्हणजे सगळीकडे तिला असं वाटत होतं अरे वा, हे तर काय छान मोकळं आहे। मग मी गेले स्कूलला, बघा पिऊ किती मस्ती करत होती, खूप सारी मस्ती केली तिने त्या दिवशी आणि खूप मजा वाटली तिला। मग काय, क्लासरूममध्ये जेव्हा मी पेपर बघत होती त्यावेळेस ती बेंचवर बसून पण आनंद घेत होती आणि नंतर यांना नाश्ता करायचा होता मिस्टरांना, तर त्यांनी थोडा बाहेरच नाश्ता केला आणि म्हटलं चला आता जाऊया घरी आणि म्हटलं चला आलो तर एखादी रील तर करायलाच हवी। मग त्याच्यानंतर काय आम्ही आलो बहिणाबाई महोत्सवला, तर त्याच्या आधी म्हटलं चला थोडं पिऊला गार्डनमध्ये घेऊन जाऊया, इथं भाऊंचं उद्यान म्हणून खूप छान गार्डन आहे। पण काय बॅड लक आमचं, आम्ही लवकर गेलो आणि ग्राउंड बंद होतं आणि 26 जानेवारी असल्यामुळे तिकडे छान सकाळी प्रोग्राम झालेला होता, नंतर ते पाणी वगैरे मारत असल्यामुळे बंद होतं। मग आम्हाला काय म्हटलं आता चला आलो आहे तर थोडा वेळ पिऊला इथं टाईम स्पेंड करायला तर पाहिजे आणि तिला पण खूप छान वाटत होतं। बघा किती हॅप्पी होती ती आणि खूप अशी मस्ती करत होती ग्राउंडमध्ये आणि तिथं पण खूप छान रांगोळी काढलेली होती, बलून्स वगैरे लावलं होतं, आतमध्ये पण खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं, पण नाईलाज असतो आम्हाला आतमध्ये जाता नाही आलं बिकॉज तिथं खूप पाणी मारलेलं होतं ग्राउंडमध्ये। मग म्हटलं नको जायला आतमध्ये आणि मग पिऊला काय बाहेरूनच आम्ही खेळवत होतो, म्हणजे ती स्वतः इतकी एंटरटेन करत होती स्वतःला आणि तिला खूप छान आवडत होतं आणि नवीन ठिकाणी असल्यामुळे तर तिला नवीन स्पॉट असला म्हणजे तिला आवडतोच। बघा किती मजा करत होती ती, पळत होती, सारखी पळत होती आणि हा ड्रेस तर तिला म्हणजे एकदम ती पूर्ण मुलगा दिसत होती, म्हणजे कोणीही ओळखू शकत नव्हतं तिला की हां ही मुलगी आहे। त्याच्यामुळे खूप छान आणि अशी सुंदर अशी रांगोळी पण तिथं काढलेली होती, म्हटलं चला शूट घेऊया रांगोळीचं पण, आणि असं एंटर्ड आहे तिथं भाऊचं उद्यान म्हणून। मग त्याच्यानंतर काय आलो आम्ही बहिणाबाई महोत्सवला आणि तिथं पण आम्ही म्हणजे दुपारीच आलेलो असल्यामुळे थोडे स्टॉल स्टार्ट होतं तिथं,
तर सॉरी, अशा पद्धतीने एंटर होता आणि खूप छान छान स्टॉल लावलेले आहेत तिथं आणि सुंदर असे म्हणजे सांस्कृतिक प्रोग्राम वगैरे झालेले होते. हास्यजत्राचे कलाकार आले होते पहिल्या दिवशी आणि खूप सुंदर सुंदर असे प्रोग्राम होत होते तिथं. पण आम्ही दुपारी आल्यामुळे तिथं नव्हता कार्यक्रम, नाही तर संध्याकाळी चालू असतो. पण आम्हाला थोडं बाहेर दुसऱ्या ठिकाणी जायचं असल्यामुळे आम्ही दुपारीच म्हटलं चला जाऊन येऊ, बघूया. तर खूप छान छान असे स्टॉल लावलेले होते सर्वांनी. मग मला काय संध्याकाळी शेजारच्या ताईंकडे हळदी कुंकूला जायचं होतं. मग मी अशी रेडी झालेली होती बघा आणि म्हटलं चला जाऊया. आणि त्यांच्याकडे असं डेकोरेशन होतं, म्हटलं घेऊया. थोडं मला आवडलं त्यांचं डेकोरेशन, मग म्हटलं घेतलं मी त्यांच्याकडे. आणि तिथं पण आम्ही खूप सारे धमाल केली, रील्स केले आणि त्यांनी मस्त छान नाश्ता ठेवलेला होता इडली सांबारचा. आणि मग त्या ताईंनी हळदी कुंकू केलं. असा